पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला वारंवार महापुराचा फटका बसतो। लाखो करोडो रुपयांची वित्तहानी होते, शिवाय गेल्या काही वर्षात प्राणहानी सुद्धा झाली आहे। या महापुरासाठी कर्नाटकातलं अलमट्टी धरणच कारणीभूत ठरत असल्याचं पुराव्यानिशी आता स्पष्ट झालंय। हे नेमकं कसं सिद्ध झालं, अलमट्टी धरणामुळेच सांगली आणि कोल्हापूरला कसा फटका बसतोय, पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर सांगली महापुराला अलमट्टी जबाबदार। पाण्याचा विसर्ग निम्म्यानं मंदावला, तब्बल 15 दिवस महापूर। अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कृष्णा काठचा विनाश अटळ। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या कृष्णा घाटावर केंद्रीय जल आयोगाच्या देखरेखीखाली 1914 सालापासून 2024 पर्यंतच्या महापुराच्या पाणी पातळीच्या नोंदी या सुरक्षितपणे कोरून ठेवण्यात आल्या। या नोंदींवरून स्पष्ट होतंय की अलमट्टी धरण अस्तित्वात येण्यापूर्वी आलेले महापूर हे मुख्यत्वे नैसर्गिक कारणांमुळे होते आणि त्यांचा कालावधी केवळ 2 ते 3 दिवसांचाच होता। मात्र अलमट्टी धरण बांधल्यानंतर म्हणजे 2005 सालानंतर महापुरानं विनाशकारी रूप धारण केलं। 1914 ते 2005 या काळात कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराची नोंद झाली। मात्र त्या पुरांचा धोका तात्पुरता आणि मर्यादित होता। तेव्हा कृष्णा नदीच्या प्रवाहात धरण किंवा मानव निर्मित अडथळे नव्हते। त्या पुरांच्या काळात नदीतील पाण्याचा विसर्ग दर सेकंदाला सरासरी 6000 क्युसेक्स इतका असायचा। मात्र 2005 साली अलमट्टी धरणात पाणी अडवण्यास सुरुवात झाली आणि त्याच वर्षी कोल्हापूर आणि सांगलीत विनाशकारी महापूर आला। 2019 आणि 2021 सालचे महापूर इतके भयंकर होते की लोकांना घरदार सोडून स्थलांतर करावं लागलं। त्यावेळी दर सेकंदाला केवळ 3000 क्युसेक्स इतकाच पाण्याचा विसर्ग झाला। त्यामुळे महापुराचं पाणी 15 दिवस तुंबलं, परिणामी प्रचंड नुकसान झालं। अलमट्टीमुळे सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा फटका बसतो, तर हो, अलमट्टीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसतो। याच्या पाऊलखुणा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमध्ये असल्याचं पाहाव्यास मिळतं। त्या घाटावरती 1940 जी आपण पूर पातळी आहे ती देखील पाहतोय। 534 मीटर या ठिकाणी पाणी पातळी ती असल्याचं पाहाव्यास मिळतं। त्यानंतर 1935 असेल, 1931 असेल, खरं तर 1914 पासून ज्यावेळी या ठिकाणी पूर आला याच्या पाऊलखुणा या ठिकाणी केंद्रीय जल आयोगाने नोंदवून ठेवल्याचं पाहाव्यास मिळतं। 2005 जी आहे ती देखील पाणी पातळी आपण पाहिली तर 539 मीटर इतकी पाणी पातळी या ठिकाणी कुरुंदवाडजवळ असल्याचं पाहाव्यास मिळतं। 2005 साली अलमट्टीची ट्रायल घेण्यात आली आणि त्यानंतरच या ठिकाणी पाणी साठण्यास सुरुवात झाली होती। यापूर्वी ज्यावेळी महापूर आला त्यावेळेच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्या ठिकाणी नोंदवून ठेवण्यात आलेल्या आहेत। 2019 साली देखील 540 मीटर इतकी पाणी पातळी या ठिकाणी असल्याचं पाहाव्यास मिळतं। 1914 सालचा महापूर आणि 2005 मध्ये आलेल्या महापुराची तुलना करता फक्त 6 इंचाचा फरक होता। मात्र 1914चा पूर लगेच ओसरला आणि 2005चा पूर रेंगाळला, म्हणजेच त्याला अलमट्टी जबाबदार आहे असा निष्कर्ष काढला जातोय। 1914 साली जो आलेला पूर आहे तो आणि 2005 साली आलेला जो पूर आहे याची तुलना करता 6 इंचाचा दोन्हीमध्ये फरक आहे। परंतु 1914 साली आलेला जो पूर आहे तो 1.5 दिवसात निघून गेला। मात्र 2005 साली आलेला पूर 10-12 दिवस टिकून राहिला। याचाच अर्थ कुठेतरी अलमट्टीची फूग या ठिकाणी अडवलं जाणारं पाणी फुगत राहिलं, ते पाणी उतरायला वेळ लागतो, हे त्याचंच कारण आहे। भविष्यात अलमट्टी धरणाची उंची वाढली तर नदीकाठची गावच्या गावं पाण्याखाली जातील आणि कृष्णा काठचा विनाश होईल अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। पाणी जायला पुढे अडथळे निर्माण झाल्यामुळे इथल्या भागातलं जे पुराचं पाणी पसरलेलं असते ते नदीपात्रात जायलाचा कालावधी आहे तो मागच्यापेक्षा दुप्पट झालेला आहे आणि हेच खरं कारण आहे ह्या इथल्या महापुराला अलमट्टीचं धरण आणि त्याचं येणारं बॅकवॉटर कारणीभूत आहे। आपल्या इथल्या प्रशासनाचा सगळा नाकर्तेपणा यामुळं इथल्या भागाला महापुराला कायम ह्या महापुराचे चटके बसत आहेत। अलमट्टीबाबत कर्नाटकाकडून वारंवार केंद्र शासनाची दिशाभूल केली जाते, चुकीचे अहवाल सादर केले जातात। अलमट्टी धरण बांधल्यानंतर कोल्हापूर आणि सांगलीत
महापुराचा धोका वाढलाय. भविष्यात धरणाची उंची आणखी वाढली तर या दोन्ही जिल्ह्यात हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही. स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली.